वानरात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। हे नीलांजन समाभास रविपुत्र यमाग्रजं छाया मार्तण्डस्य भूतं तं नमामि शनैश्वरम्। महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डलिकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार, विस्तार। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संताची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी। आता वंदू रंगभूमिका कीर्तनी उभे होते बसलेले होते लोका, टाळ मृदंग श्रुती देखा, तया माझे नमन दंडवत। ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बुबडिया बोला, अज्ञानी म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे तुटला आयुष्याचा दोरा। येर वाबुगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी। प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पंढरीश परमात्म्याचे लाडके लढिवाळ भक्त श्री पंढरपूर निवासी नवे नवे मंगळवेढा निवासी माझे चोखोबराय, आणि या चोखोबरायांचा 4 चरणाचा अभंग आजच्या या कीर्तन रूपी सेवेसाठी विठ्ठला महाराज या अभंगामध्ये तुम्हा आम्हाला प्रतिपादित करतात, एकदा का आयुष्याचा दोरा तुटला की परत तो दोरा जोडता येत नाही। कुठलाही दोर असू द्या, तो दोर एकदा तुटला की परत तो जो दोर जसाच्या तसा जोडता येत नाही, थोडासा विकू पाहिजे। जसाच्या तसा तो दोर जोडता येत नाही, त्याप्रमाणे आपल्या आयुष्याची एकदा का दोरी तुटली की ती मात्र परत जशीच्या तशी होत नाही। नवे नवे ती दोरी तुटलेली तशीच राहते आणि आपल्याला यहलोकीचा प्रवास सोडून जावं लागतं, यात काही शंका अजिबात नाही। तुटला आयुष्याचा दोरा, आयुष्याचा एकदा का दोरा तुटला की सगळा खाली काय राहतो? पसारा राहतो। कुठला पसारा राहतो? हा जो आपण उपद्रव केलेला पसारा नव्हे, देहाचा पसारा राहतो। कारण या देहाला पसारा म्हटले, आयुष्याचा दोरा जर तुटत असेल तर आयुष्य निघून गेल्यानंतर, आपला जीव निघून गेल्यानंतर हे खाली काय राहतंय तर हा पसारा राहतोय। तुटला आयुष्याचा दोरा, येर वाहुगा पसारा। येर म्हणजे सगळे जे आहेत आपल्या, आपण ज्यांना माझं माझं म्हणतो, बहीण माझी, भाऊ माझा, मुलगा माझा, सून माझी, नातू माझे, ज्यांना माझं माझं म्हणतो, एक ना एक दिवस हा सगळा पसारा टाकून आपल्याला इहलोकीचा प्रवास संपवून या मृत्यू लोकातून जावंच लागतं। म्हणून तुटला आयुष्याचा दोरा, येर वावगा पसारा। एवढं सगळं झाल्यानंतर, आपण गेल्यानंतर आपल्याला वाट लावायला जे आलेले आहेत सगळे सोयरे नातेवाईक सगळे, मी जेवढ्यांची नावं घेतली तेवढे सगळे वाट लावायला स्मशानभूमीपर्यंत येतात। पण एकदा का आपल्याला पेटवलं की पेटवल्यानंतर 10-15 दिवस तिथंच बसून राहतात का? असा कोण माणूस आहे
की त्याला पेटवलं आणि तिथंच 10-15 दिवस माणसं बसून राहिले, अजिबात राहत नाहीत. नवे नवे आपण मेल्यानंतर, मनुष्य मेल्यानंतर एवढं आयुष्यभर त्यांनी हाडाची काढं रक्ताचं पाणी केलेलं असते, पण त्याला 3 ते 4 तासाच्या वर घरामध्ये ठेवत नाही. एवढं या देहाचं दुर्दैव आहे. कितीही प्रेम असू द्या, पण असं झालंय का मनुष्य मेलाय आणि वर्षानुवर्ष त्याला घरातच बसून ठेवलाय? अजिबात नाही. 3 ते 4 तासाच्या वर अजिबात माणसाला घरात ठेवत नाही. का? तर जो मनुष्य आहे तो गेलाय का त्याच्यातलं नव चैतन्य गेलंय? ते आपल्यातच आहे, पण ते देहानं आपल्यात नाही, जीवात्म्यानं आपल्यातच आहे, आपल्या अवतीभोवतीच आहेत, पण आपल्याला ते दिसत नाही, कारण त्यांना आता देह प्राप्त नाही. सूक्ष्म रूपानं ते आपल्यामध्ये आहेत. म्हणून टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाटमोरे. एकदा का तिकडं पाठ पाहणाड्यानी घराकडं पाठ केली, तिकडं स्मशानाकडं पाठ केली की परत त्यानं माग पाहायचं? अजिबात पाहायचं नाही. का? काय माग पाहिल्यावर काय त्याची माया उत्पन्न होईल का? पण पाहायचं नाही. टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. आणि 3ऱ्या चरणात महाराज गोड उदाहरण देतात. महाराज म्हणतात, अवघे सुखाचे सांगते. अरे आयुष्यभर तू ज्यांच्यासाठी केलं ते फक्त तुझ्या सुखाचेच वाटेकरी आहेत, दुःखात मात्र तुझ्या कोणी वाटेकरी नाही. एकटं स्मशानामध्ये जळत सोडून तुला घरी निघून हे सगळे येणार आहेत. ज्यांना तू माझं माझं म्हणला, हे सगळे तुला एक ना एक दिवस तिथं स्मशानभूमीमध्ये जळत एकट्याला सोडून हे सगळे घरी निघून येणार आहे. मग कोणाच्या बाबतीत घ्या. म्हणून बोलू नका, फक्त स्वयंपाक करा पण बोलून करू नका. स्वयंपाकात त्याचा बोलण्याचा रस उतरण. अवघे सुखाचे संगाती. जेवढे जेवढे आहेत ना आतापर्यंत अरुण दादा, आपल्यापासून पुढची घ्या. आपण किती जरी यांच्यासाठी केलं, म्हणजे आपल्या पोरांसाठी आपण किती केलं तरी आपले पोरं आपल्याला काय आपल्या सोबत कुणी उडी घ्यायला तयार नाही. नवे नवे शेजेचे कामी न दूर राहे. आपली बायको सुद्धा आपल्या सरणामध्ये उडी घेणार नाही. अरे माकडिणीच्या नाका तोंडामध्ये पाणी गेल्यानंतर जोपर्यंत पाणी कमरेपर्यंत आहे तोपर्यंत माकडीण पिलाला कमरेवर घेते, कडेवर घेते. एकदा का पाणी खांद्यावर आलं, खांद्यावरून डोक्यावर घेते, पण तिच्या नाका तोंडात पाणी जायला लागलं की तेच पेलू डोक्यावरलं ती पायाखाली घेते. विडाला या जगामध्ये ज्याचं त्याला पडलेलं आहे. कुणी म्हणत असेल याचा माझ्यावर खूप विश्वास आहे, तो माझा आहे, तो माझा आहे, तो माझा आहे, पण अंतकाळी मात्र तुमच्या कामाला एकही येणार नाही. कोणी कामा नाही अंती. आणि शेवटच्या चरणात महाराज म्हणतात, चोखा म्हणे फजित खोर. अरे आयुष्यभर आपण आपल्या जीवनाची फजिती करून घेतो. 4चे 5, 5चे 6, 6चे 10, 6ची 100 एकर जमीन कमावतो. काचेचा बंगला बांधतो नवे नवे. आपल्या अंगाला कपडे सुद्धा आपण घालीत नाही. कोणासाठी ही फजिती? कोणासाठी आहे? तर ही फजिती तुमच्या आमच्यासाठी, आपल्या पूर्वजांनी केलेली आहे. आणि आपणही असे शहाणे आहोत की आपण सुद्धा तेच करणार आहोत जे आपल्या पूर्वजांनी केलंय ते. म्हणून हा माया जाळ आहे. आणि चोखा म्हणे फजित खोर, म्हणती माझे माझे घर, पण ते घर सुद्धा एक दिवस सोडून जावं लागतं. अशा आशयाचा माझ्या चोखोबरायांनी या जीवाला तुम्हा आम्हाला केलेला हा उपदेश. आणि आज या प्रथम पुण्य स्मरणानिमित्त आज हा अभंग घेण्याचं कारण म्हणजे अभंग बरेच आहेत घेण्यासारखे, पण थोडंसं मला असं माझ्या मनाला वाटलं, अरे आपण कुठंतरी विसरलोय. आपल्याकडून एखादी गोष्ट विसरली, ती कोणती विसरली? त्या गोष्टीचं नाव आहे आपण मरणाला मात्र विसरलेलो आहोत.
आपण भूमीमध्ये अरुणदादा गेलो की प्रवचन ऐकतो, डोळ्यात पाणी येतं, सगळं काही आपल्याला व्यवस्थित वाटतं आणि त्यावेळेस कळतं की अरे बाबा कोणाचं कोणी कोणाचं नाही. आणि महाराज सांगतात तेच बरोबर आहे. पण एकदा का प्रवचन झालं आणि लोक आपापल्या घराकडे निघाले की रामभाऊ श्यामभाऊला म्हणतो, रामभाऊ मेलं म्हणजे गेलं, काही खरं नाही गड्या. आणि उठून चालायला लागल्यानंतर कपडे झटकतो आणि रामभाऊला म्हणतो, रामभाऊ काढगड्या तंबाखू. एका क्षणामध्ये आपण ते स्मशानभूमी सोडली की आपण सगळं विसरून जातो. म्हणून आपण विसरलोय कशाला, तर आपण मृत्यूला विसरलोय. आपण घाबरत नाही मृत्यूला, पण आपण विसरलोय मात्र. पण जायचंय मात्र निश्चित आहे. या ठिकाणी येथ नाही उरो आले अवतार, येरते पामर जीव किती. म्हणून जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत तुम्ही सगळं विसरा, पण आपल्याला एक ना एक दिवस हे जग सोडून जायचंय हे मात्र कोणी विसरू नका. विठाला 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 येथे उरू नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आज या आजोबांच्या पुण्यस्मरणानिमित्त आपण जमलेलो आहोत. एवढी अफाट गर्दी आहे, सगळे पाहुणे आलेत, पण एक ना एक दिवस आपला सुद्धा फोटो त्या जागेवर लागणार आहे का? असं आहे कोणी बोटवर करा की त्याचा फोटोच लागणार नाही? नक्कीच लागणार आहे. तुमचाच काय, माझा सुद्धा लागणार आहे. म्हणून या ठिकाणी ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, कैलासवासी तुकाराम सखाराम कोळपे पाटील. किती नावं जुन्या काळातली गोड होती, तुकाराम सखाराम. आणि मला वाटतं बाबा 4-5 का 4 भाऊ होते. किती भाऊ होते? 4 जण भाऊ. राजा दशरथाला सुद्धा 4 पुत्र होते आणि निश्चितच त्यांचे वडील सुद्धा राजा दशरथ असतील, कारण त्यांनी आई वडिलांनी एवढे नावं चांगले ठेवलेत. नाही तर आपले नाव आहेत दगड्या दोंड्या. अरे काय नावं घेतल्यानंतर सुद्धा उद्धार झाला पाहिजे. आजा मेळा पापराशी, नामे नेला वैकुंठाची. का आजा मेळ्यासारखा एक आजा मेळा नावाचा होऊन गेला दुर्जन, पण आजा मेळा एवढा पापी होता, आयुष्यभर पाप केलं, पण त्याच्या आई वडिलांनी मात्र त्याचं नाव आजामेळ होतं. आणि त्या आजामेळ्याला एक मुलगा झाला आणि त्या आजामेळ्याच्या मुलाचं नाव त्यानं नारायण ठेवलं. आयुष्यभर पाप केलं, पण एवढं मुलावर त्याचं प्रेम, मरताना त्या आजामेळानं फक्त स्वतःच्या मुलाचा धावा केला, नारायणा नारायणा. बघता काय माझ्याकडं, एका बाजूनं विष्णुदूत आले आणि एका बाजूने यमदूत आले. दोघांची भांडणं सुरू झाली. म्हणले हे गिराईक आमचे. यमाचे दूत म्हणतात हे गिराईक आमचंय, आणि विष्णूचे दूत म्हणतात हे गिराईक आमचंय. भांडणं लागली दोघात. आता भांडणं सोडवायची कशी, तर भांडणं विष्णुदेवाकडे गेली आणि विष्णुदेव परमात्मा म्हणतात हे गिराईक आमचंच आहे खरंच. ते म्हणले हे कसं काय? ते म्हटले त्यानं मरायच्या टायमाला आमचं नाव घेतलं, नारायणाचं नाव घेतलं, माझं नाव घेतलं. जे भक्त मरताना सुद्धा माझं नाव घेतात त्यांना मी मोक्ष देतो. म्हणून अनावधानाने नाव ठेवलं होतं नारायण. पण शेवटी नामे नेला वैकुंठासी. म्हणून जरी किती पापी असला माणूस, तरी त्यानं त्याच्या पोराचं कमीत कमी नाव आहे ना नारायण, विष्णू, तुकाराम, सखाराम अशी नावं ठेवा. म्हणून या ठिकाणी कैलासवासी तुकाराम सखाराम कोळपे यांच्या मला वाटतं प्रथम आहे का, प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. त्यांच्या पाठीमागे आमच्या लक्ष्मीबाई तुकाराम कोळपे असतील. मुलगा आहे त्यांचा दादा तुकाराम कोळपे, दुसरा मुलगा भाऊसाहेब तुकाराम कोळपे, आणि तिसरा मुलगा बाबा तुकाराम कोळपे, आणि सौभाग्यवती मुलगी नंदा गंगाराम वाघमोडे, मुलगी संगीता लक्ष्मण अनोसे, मुलगी हौसाबाई बाबूराव हंडाळ, मुलगी मुक्ता नागेंद्र थोरात, आणि त्यांचे बंधू आहेत विठोबा सखाराम कोळपे, भाऊ बाबूराव सखाराम कोळपे,
भाऊ दत्तोबा सखाराम कोळपे, एवढा मोठा परिवार आहे. मला वाटतं ह्या भरल्या परिवारातून जाणं म्हणजे काय जाणं आहे का? आज 4 भाऊ, चौघातले मला वाटतं किती आहेत का, कोणी 3 आहेत. आज आपला भाऊ गेलाय, हे सगळ्यात मोठं दुःख भावालाच आहे. कारण लहानपणापासून तर एकत्र राहण्यापर्यंत एवढं एकत्र राहिलेत. आता आजकालची पिढी राहू शकत नाही, कारण आजकालचे भाऊ भाऊ म्हणजे ते भाऊ भाऊच नाहीत. पण जुन्या काळातले जे फेट्यावाले म्हातारे होते ना, ते खरंच भावासारखं वागून दाखवलं, जगून दाखवलं. आजही जुन्या गावात पारावर बसलेले दिसतात, ते भाऊच असतात बघा. फेट्यावाले ऐकायला येत नाही, पण तरी म्हणतात, अरे माझा भाऊ म्हणजे रामासारखा आहे. एवढं म्हणण्याची दानत फक्त भावातच आहे बघा. म्हणून 3ही भाऊ शिल्लक आणि एक भाऊ त्यांच्यातून निघून गेले. आमचे कैलासवासी तुकाराम बाबा. या ठिकाणी माणूस जाणारच आहे एक ना एक दिवस, पण जाणं हे प्रत्येकाला आहे. पण जावं कसं? तर प्रत्येक माणसाच्या पाठीवर जो ठाप टाकतो शाबासकीची, त्याला म्हणायचं खरा माणूस. मला वाटतं मी अरुणदादा तुमच्या कार्यक्रमाला आलो होतो, आणि कार्यक्रमाच्या निमित्तानं सागर महाराज बोराटे यांचं कीर्तन होतं, आणि एवढा कार्यक्रम सुंदर चालला होता, आणि त्याच्यात गायनही खूप रंगलं होतं. त्यावेळेस तुमचे वडील, मला आठवत आहे, म्हणायचे काय पोराचा आवाज आहे. अरे ही शाबासकीची थाप देणारी आपली माणसं आहेत, आणि ही शाबासकीची थाप देणारी फक्त आपली असतात. आणि जी शाबासकीची थाप देणं ज्यांना जमत नाही, त्यांना या मृत्यू लोकांमध्ये सुद्धा कोणी त्यांचे नावं घेत नाही. म्हणून या ठिकाणी सगळेच माझ्यावर नितांत प्रेम करणारं आलेगाव गाव, आणि इथं काय मी येणं होतं अरुणदादांच्या माध्यमातून. तांबे महाराज, आमचे तांबेदादा असतील, सगळे माझ्या प्रेमाचे परिचयाचे माणसं. आणि आज तुमच्याच भागातल्या कीर्तनकाराचा स्वीकार तुम्ही करताय, याच्यासारखा मोठा आनंद नाही बघा. तुम्ही लांबून किती कीर्तनकार आणता, पण सुखदुःखात मात्र ते कीर्तनकार तुमच्या जवळ येणार नाहीत. ते फक्त तुमच्यासाठी. सब पैसे के भाई रे बाबा, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई रे बाबा, सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नहीं, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई, सब पैसे के भाई रे बाबा, सब पैसे के भाई. वेळोवेळी फक्त स्वर देत जा. स्वरावून आठवलं, महाराष्ट्रातील एक नामवंत मृदंगाचार्य आमचे अनिल महाराज देशमुख, ही सगळी संस्था त्यांचीच आहे. आणि एवढ्या लांबून महाराज फक्त माझ्या शब्दाखातर आलेले आहेत. त्यांना म्हणलं, महाराज तुम्ही किती मानधन घेता हे महत्त्वाचं नाही, पण तुमची ही लहान लहान लेकरं आहेत ना, ही मात्र तुमची लोकांच्यात ही लेकरं फिरली पाहिजेत, लोकांना माहीत झालं पाहिजे, अरे बाबा आपली सुद्धा मुलं अशीच आळंदीला टाकली पाहिजे. म्हणून अनिल महाराजांना धन्यवाद देतो. या ठिकाणी माझ्या कीर्तनाला मृदंग वाजवण्यासाठी आमच्या अनिल महाराज देशमुख, त्यांना एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. महाराष्ट्रातील नामवंत गायक, युवा कीर्तनकार आमचे मित्र रामदास महाराज गव्हाणे वेळोवेळी परिसरामध्ये मला साथ करण्यासाठी असतात. आम्ही सुद्धा एकामेकीला साथ करतो. पण असा गोड आवाज आहे, तुम्हाला सगळं ऐकायला मिळेल, इतका सुंदर आवाज आहे महाराजांचा. रामदास महाराज गव्हाणे तुमच्याही चरणावर माता ठेवतो. आणि युवा कीर्तनकार आळंदी भूषण आमचे गोपाल महाराज ढेंबरे. पण महाराजांच्या स्वभावात जेवढा गोडवा आहे तेवढाच आवाजात देखील गोडवा आहे. आणि महाराज आज माझ्यासाठी कीर्तनाला इथं माझ्या साथीला आलेले आहेत. महाराजांना धन्यवाद देतो. विशेष करून तुमच्या खरंच बाळूमामांची कृपा आहे बरं का. आवाज खूप गोड आहे आणि माझ्यावर सुद्धा बाळूमामांची कृपा आहे. पण जय बाळूमामा एकदा का म्हटलं की अंगात अशी ऊर्जा संचारते. कारण बाळूमामा हे काही कोण्या जातीचे म्हणून संत नाही, शंकराचा शेवटचा अवतार म्हणून माझा बाळूमामा आहे.
आणि बाळू मामानं ज्याच्या पाठीवर हात टाकला, शब्बासकीची थाप बाळूमामाने एकदा का दिली की त्याच्या आयुष्यामध्ये मात्र काहीच कमी पडणार नाही. म्हणून या ठिकाणी विनेकरी बाबा असतील, आमचे चोपदार असतील, या ठिकाणी ज्यांनी मला कीर्तनाचं निमंत्रण दिलं, मालकाने तर दिलं, पण आमचे डॉक्टर साहेब भोसले डॉक्टर यांनी मला निमंत्रण दिलं. अशोकदादांचा वेळोवेळी फोन येत गेला आणि नंतर अरुणदादांचा फोन आला सकाळी, तर सकाळीच आला त्यांचा. म्हटले महाराज आपल्याच घरापाशी कार्यक्रम आहे, आपलाच कार्यक्रम आहे. म्हटलं काही हरकत नाही, मी तुमचा देव माझा मी देवाचा, सत्य बोले माझी वाचा, तुम्ही माझे मी तुमचा. या न्यायाप्रमाणे या ठिकाणी सगळेच माझे आलेगावकर आणि पंचक्रोशीतील आलेले पाहुणे मंडळी, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी, सर्वांचं एकदा ऋण व्यक्त करतो. आमच्या मायबोली मराठी चॅनलचे सर्व वरवंडगाववरून अचानक त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी माझ्या हाकेला ओ दिली आणि म्हटलं महाराज हा कार्यक्रम माझ्या कीर्तनासाठी नका येऊ, पण आज या बाबांनी केलेलं कष्ट आणि हा केलेला त्यांच्या मुलांना केलेला खटाटोप कमीत कमी आम्हाला जरी पाहायला मिळाला तरीसुद्धा आम्हाला त्याचं भाग्य भेटेल. म्हणून या ठिकाणी आमच्या आमिरभाई बागवान या ठिकाणी मोठा चॅनल आहे, त्यांच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि त्यांच्याबरोबर माझे बी व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहेत त्याला पण करा. आणि ज्यांची साऊंड सिस्टीम अतिशय गोड आहे, महाराष्ट्रात एकच नाव गाजत आहे, ते गाजणारं नाव म्हणजे आमचे बंडूभाऊ. एवढी सिस्टीम इतके लोक पाहिले की आम्ही अगणित सिस्टीमवाले पाहिले, पण आमच्या बंडूभाऊ सारखा सिस्टीमवाला या परिसरात नाही, पण महाराष्ट्रात सुद्धा मी म्हणतो 10 पैकी बंडूभाऊचं नाव असेल. गोड साऊंड सिस्टीम. त्यांनी सुद्धा मला कीर्तनाची तारीख दिली म्हणून मी त्यांचं गुणगान करत नाही, पण स्वभाव जेवढा गोड आहे तेवढी सिस्टीम गोड आहे. आणि म्हणून बंडूभाऊंना धन्यवाद देतो. आणि गोड सिस्टीम आहे आणि त्यांना सांगायची गरजच पडत नाही कोणत्या महाराजाला कसा आवाज पाहिजे हे शिकायचं असेल तर तिकडं. नाहीतर काहींना नको वाढवू म्हणलं तरी ती बोटं घातल्याशिवाय राहतच नाही. पेटी ज्याला वाजवताच येत नाही त्याला म्हणलं ना स्वर धर, तरी तो स्वर चाळायचं बघतो, भले त्याला अजिबात नका गाऊ द्या. पण आपण म्हणायला गेलं की त्याने असं करावं, अरे नाही जमणार, पण ते काय ऐकण्याच्या मूडमध्ये नसतंय. म्हणून या ठिकाणी तुम्ही सावध राहा, आपलं फक्त स्वर द्या. सगळ्यांच्या चरणावर माता ठेवतो आणि झालेली सेवा. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही उभे राहिले लगेच केलं का पक्क, म्हणून असं काही करणार नाही. आपल्याला कमीत कमी 1 पाऊण तास आपल्याला घ्यायचं. पाऊण तास नाही बरं का, पण अर्धा तासाच्या पुढं काही सेवा करायची नाही, कारण तुमची मनस्थिती चेहरेच सांगतात की महाराज तुझं काही का असं ना, तू काय बी सांगड्या, पण अर्धा तासात तुझं तू उरक. आणि आमच्या अरुणदादा तर काय प्रेमाचे माणसं आहेत. सर्वांना धन्यवाद देतो आणि अभंगाच्या पदाचं चिंतन करू. विठाला 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 जन्माला आल्यापासून तर मृत्यूपर्यंत माणसावर 16 संस्कार होतात. किती होतात? 16 संस्कार. पण सगळ्यांवरच 16 संस्कार होतात असं मात्र नाही. जन्माला यायच्या अगोदरपासून तर संस्कार चालू होतात. त्याच्यामध्ये गर्भदान संस्कार असेल, नामकरण संस्कार असेल, मधले अनेक संस्कार आहेत. बाकीचे संस्कार सांगून वेळ घेणार नाही. 13वा आहे वर्ष श्राद्ध आहेत, हे प्रामुख्याने केले जाणारे संस्कार आहेत. त्याच्यामध्ये 16 संस्कारापैकी विवाह नावाचा मात्र संस्कार हा पण काही जणांवर होतो, काही जणांवर होत नाही. तो भाग थोडासा वेगळा आहे. म्हणून एकदा अंत्येष्टी नावाचा संस्कार आहे, तो होतोच, प्रत्येकावर होतो. तो कुठल्याही धर्मात होतो. हिंदू धर्मात असेल तर तो त्याचा दफनविधी केला जातो, दहनविधी केला जातो. आणि मुस्लिम धर्मामध्ये दफनविधी केला जातो. तेली समाजामध्ये देखील काही समाजामध्ये दफनविधी केला जातो, पण आपल्या हिंदू धर्मामध्ये दहनविधी. पण क्रिया जरी वेगळी वेगळी असेल, बर्फ पाणी आणि पाण्याची वाफ, क्रिया जरी वेगळी आहे पण मूळ तत्व मात्र एकच आहे. हवा वारा वादळ मूळ तत्व वेगळं आहे, दिसताना ते आपल्याला वेगळं दिसतंय,
पण त्याचं मूळ तत्व मात्र एकच आहे. तसं दफनविधी केला तरी शरीराची मातीच होणार आहे आणि दहनविधी केला तरी शरीराची मातीच होणार आहे का सोनं होणार आहे? दोन्ही विधी करा तुम्ही, शरीर पुरलं तरी माती आहे आणि जाळलं तरी माती आहे. म्हणून बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये दहन विधीला किंमत दिली जाते. दहन विधी झाला की दुसऱ्या दिवशी सावडायचा कार्यक्रम होतो. सावडण्याचा कार्यक्रम झाला की मग सावडण्याच्या दहन विधीच्याच दिवशी एक जीव खडा आपण जे 3 फेरे घेतो, 3 फेरे घेतले की 3 होलं पाडतो. त्या 3 होलांची नावं काय आहेत? रज, सत्व आणि तम. हे 3 गुण या घटातून बाहेर पडले पाहिजे. तो एक घटच आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. याला सुद्धा घटच म्हटलेला आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. म्हणून तो घट फोडला, फिरविला घट फोडिला चरणी, महावाक्य ध्वनी बोंब झाली. मग तो जीव खड्यानं, त्या खड्यानं ज्याला 3 छिद्र पाडले तो खडा मात्र जपून ठेवावा लागतो. ठेवता का नाही तुमच्या इकडं? त्याला तुमच्या इकडं काय म्हणतात? आसमा. आपल्या इकडं आमचं आणि तुमचं सारखंच आहे. आमच्या इकडं काय आहे, मेल्यानंतर माणसं जाळतात. तुमच्या इकडं कसं आहे? हां, सारखंच आहे म्हणायचं. मेल्यावरच माणसं जाळतात. त्याप्रमाणे त्याला आसमा म्हणतात. काही ठिकाणी त्याला जीव खडा म्हणतात. तो जीव खडा एका पांढऱ्या क्षुद्र कापडामध्ये बांधून ठेवायचा आणि घरी न्यायचा. ती जी समयी आपण लावली, जी ज्योत लावली, त्या ज्योतीच्या उजेडामध्ये तो खडा 10 दिवस त्याचं संगोपन करायचं. कारण तो जीवरूपानं तो खडा तिथं असतो. आणि मग तो खडा घेऊन यायचा. आता काही काय करतात, तो जीव खडा तिथं फोडला की त्याचे वैशिष्ट्य प्रकारचे ते लोकच वेगळे वेगळे आहेत बघा. त्यांचे संस्थाच वेगळी आहे. त्याच्यात ते बांधणारे वेगळे, ते फोडणारे वेगळे, काही सांगणारे वेगळे, बोलणारे वेगळे, असे त्याचे प्रकाराचे बरेच आहेत. कारण बांधायला सुद्धा सेपरेट त्याचा त्या कोर्सच झालेला माणूस पाहिजे. आपल्यासारख्याला ते मधी शिरून देत नाही. आपल्यासारख्याला आढा सुद्धा तो येणार नाही. ते इतकं करकोचून बांधतात. मला सांगा, मेलेला जो देह आहे, जो आत्मा गेलेला आहे, जे शरीर माती रूपानं पडलेलं आहे, ते शरीर काय कुठं जाणार आहे का? पण इतकं करकचून बांधतात अरुण दादा, मला वाटतं ते काय पळून जाणार आहे का? पण ते बांधणारे वेगळे, तिकडं गवऱ्याचा धूर करणारे वेगळे, कणिक मारणारे वेगळे, भात करणारे वेगळे, असे अनेक प्रकारचे गावोगाव मात्र तेवढे तज्ज्ञ माणसं पाहिजे. नाहीतर या तरुण मुलांनी सारी वाट लावली असती. काहीच कळणार नाही यांना. लईच आळस आला असला तर थोडं पडलं तरी चालन. पण माझ्या कीर्तनामध्ये काय आहे, जरी झोप आली तरी मी कुणाला काही बोलत नाही. अरुण दादा खरंच बोलत नाही का? फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की माझ्या कीर्तनामध्ये झोपायचंय झोपा, पाय पसरायचे पसरा, आळस द्यायचा आहे द्या, पण दुसऱ्याला त्रास होईन असं काही वागू नका बाबा. मग का तुम्ही म्हणाल महाराज कसं काय? अरे झोपायचंय ना, बिंदास झोपा, पण ज्याच्या त्याच्या ताकदीवर ज्यानं त्यानं झोपा. दुसऱ्याच्या ताकदीवर अजिबात झोपू नका. का? तुम्ही झोपा, पण तुमची मान झोपल्यानंतर दुसऱ्याच्या खांद्यावर पडून देऊ नका. का? त्याचं कारण आहे, कारण त्याची झोप मोडण्याची शक्यता आहे. म्हणून दुसऱ्याला त्रास होईन असं काही झोपू नका. स्वतः डोळे झाकून झोपला तरी आमच्या कीर्तनात काही झोपतात आणि काही झोपलेले कळत नाही, डोळे उघडून झोपलेले असतात. पण तुम्ही तसे नाहीत. तुम्ही इतके म्हणजे श्रोते भारी भेटले मला की कोणीही आळस देत नाही आणि सगळे अटेन्शनमध्ये बसलेले आहेत. कारण सगळे तंदुरुस्त आहेत. नाही तर आताचा जमाना म्हणजे मरी गेलेला जमाना आहे बघा. हातकाड्या ढेरवाड्या अशी गंमत झाली आहे. पण चला, तुम्ही शून्य ऐकणारे आहेत. कुठं होतो आपण? मला तुम्हाला थोडंसं नवाजलं की तुम्ही शून्य ऐकणारे म्हणलं की तुम्ही काहीच मला सांगत नाही. महाराज म्हणायचं कीर्तनात होतो, दुसरं कुठं आहे? विढाला 10 दिवस तो जीव खडा जपून ठेवायचा. पण काही ठिकाणी जपून ठेवत नाहीत. जो फोडणार आहे तोच एखाद्या कुपाटीच्या कडेला ठेवतो आणि 10व्याच्या टायमाला तो खडा. पण तसं करायचं नाही. शास्त्रानुसार तो खडा पांढऱ्या शुभ्र कागदा वस्त्रामध्ये बांधायचा आणि घरी न्यायचा.
अरे तो जीवात्मा आहे, ज्यानं आयुष्यभर आपल्यासाठी कष्ट केलेत. तो जीवात्मा त्या दगडाच्या रूपानं आहे. म्हणून तो दगड घरी न्यायचा, तो आसमा घरी न्यायचा, त्याला दिव्याच्या प्रकाशाच्या ज्योतीमध्ये 10 दिवस सांभाळायचं. त्या पानाड्याला हवं नको ते, त्याला त्या जीवाला जे आवडत होतं ते घालायचं. बरोबर आहे का? आपल्या इकडं प्रथा तीच आहे. आणि मग तेवढं झालं की दशक्रियाच्या दिवशी तो जीवात्मा जो जीव खडा आहे तो घेऊन यायचा. कुठं? नदीच्या कडेला ब्राह्मण काकाच्या ताब्यात द्यायचा. आणि मग ब्राह्मण काका त्या जीव खड्यावर मंत्र उपचार करतात आणि तो जीव खडा मुक्तीच्या प्रवासाकडे प्रवास चालू होतो. पण प्रवास चालू होत असताना जीव खडा मात्र आपलं घर सोडत नाही, शिवच्या बाहेर जात नाही. तो आपल्यातच असतो पण फक्त दिसत नाही. मग 13व्या पर्यंत आपल्यात असतो. 13व्याच्या दिवशी एकदा का खांदेकऱ्यांचं खांद्याचं ओझं उतरलं की मग तो निघतो. पण बघा 10वा दशक्रिया विधी 5 दिवसानं सुद्धा केला जातो, 7 दिवसानं सुद्धा केला जातो आणि 10 दिवसानं केला जातो. पण असं माझ्या ऐकण्यात अजिबात नाही की 13वा हा विधी 10 दिवसानं घेतला, 5 दिवसानं घेतला. अजिबात नाही घेत. तो 13व्याच्याच दिवशी घेतला जातो. कारण का? शास्त्र हे ते जे शास्त्र आहे ते मोडल्या जात नाही. शास्त्र शास्त्राच्याच जागेवर असतो आणि विधी विधीच्या जागेवर असतो. विठाला 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 विठाला. 13वा झाल्यानंतर तो जीवात्मा इहलोकीचा प्रवास सोडून परलोकी निघालेला असतो आणि त्याला 28 दिवस जातात लागतात त्या एका नदीवर जायला. त्या नदीचं नाव आहे वैतरणी नावाची नदी. घाण मळ मूत्र या घाणीनं भरलेली ती नदी आहे. पण ती नदी च्या काठावर जायला त्याला 28 दिवस लागतात, 48 दिवस लागतात. बघा हे 48 नाही 28 आणि हे 13 किती झाले? 61 दिवस. 48 आणि 13 बरोबर 61 दिवस होतात. आणि नंतर 39 दिवसाचा प्रवास करून त्याला नदीच्या पलीकडे जावं लागतं. पण नदीच्या पलीकडे असं तसं जाता येत नाही, कारण ती नदी घाणीनं भरलेली आहे. जर त्यानं उभ्या जीवनामध्ये जर गाय दान केली असेल तर त्याला कामधेनू नावाची गाय न्यायला येते. आणि ती गाय एकदा का आली त्या गायीच्या शेपाला धरायचं आणि ती नदीत पार करून जायचं. पण गाय दान केली असेल तर, जी गाय मोडलेली आहे, जी गाय लागत नाही, ज्या गायीला वासरू होत नाही, जी गाय दूध देत नाही, आपण अशा गाया दान करतो. मला सांगा ती गाय दान केल्यानं ती गाय न्यायला येईन का? दान करा पण चांगलं दान करा. बघा आमच्या शेजारचं एक मेंढपाळ होतं. जुन्या काळामध्ये लोकांकडे मेंढ्या होत्या, आता ते राहिले नाही, रानच चरायला राहिली नाही तर मेंढ्या कुठून येतील? दान करा पण चांगलं करा. या दान करा पण चांगलं करा. आपण चांगलं दान मात्र करीत नाही. महाराजाच्या पाकिटामध्ये नोटा घालायच्या झाल्या तर जी नोट कुठंच चलत नाही ती महाराजाच्या पाकिटात असते. याचं ज्वलंत उदाहरण मी शिरूरला कार्यक्रमाला गेलो. आता शिरूर काय शहर आहे आणि गणपती उत्सवामध्ये कार्यक्रम होता. त्या लोकांना वर्गणीमध्ये आलेले असते 1000 रुपये, पण ते 1000 रुपये असे होते की 100च्या जुन्या नोटा होत्या आणि त्या इतक्या फाटलेल्या होत्या की नोटा उलट्या जोडलेल्या होत्या. ते 1000 रुपये त्या कार्यकर्त्यांनी माझ्या पाकिटात टाकले आणि घरी आल्यावर पाहतोय तर तोंडच जोडून घ्यायची बारी आली. मला सांगा, कीर्तन आमदार खासदार कीर्तनकार पण फुली पुढं गपगार राव. नोटा पाहायला कोण असतंय? आपण कशाला पाकिट बघतोय? घरी आल्यानंतर बघितलं, म्हणलं ही कुठून आणली बालामत? म्हणलं काय झालं? ते म्हणले याच्यातल्या ज्या 10 नोटा आहेत ना त्या कुठंच चालणार नाहीत, फोन लावा. म्हणलं आता जाऊ दे, काय 1000 रुपये तोटाच सहन करायचा होय ना. पण मी बी लय हुशार, मला माहिती होतं ह्या नोटा कुठं बी नाहीत, कुठं नाही गेल्या तरी चालत्या, पण पेट्रोल पंपावर मात्र नक्की जाणार आहेत. मग मला बीडला कीर्तन होतं आणि मी नगरपाशी गेल्यानंतर CNG वाल्याच्या तिथं गेलो. मी नोटा अशा घडी करून मी बी लय चॅप्टर. म्हणजे तुमच्या मनात काय तुम्हीच चॅप्टर आहेत का? अहो एक्सपर्ट आम्ही सुद्धा आहेत.
मग त्या नोटा मी खोटं बोललो नाही. त्या माणसाला म्हणलं बाबा या नोटा तू घालव बाबा, कशा घालवायच्या. ते म्हणला महाराज काळजी करू नका, या जात्यात आमच्या बंडलमध्ये. पण असे बी काय लोक आहे दान करत असताना चांगलं दान मात्र करत नाही. रात्रभर तो मेंढपाळ जागा राहिला जागरणाला. आता मला सांगा, जो रात्रभर जागलाय त्याला दिवसा थोडाफार तरी किराळ लागेल का नाही? तुमच्या आमच्या भाषेत किराळ. आणि गेला मेंढ्या घेऊन, मेंढ्या जंगलात नेल्या आणि गार झाडाची सावली पाहिली. गडी थोडासा बसल्या बसल्या जसा लवणला तशा मेंढ्या गेल्या जंगलात निघून. पण याला अशी गार साखर झोप लागली आणि उठला. झोप संपली उठला, पाहतो तर मेंढ्या दिसत. आता करायचं काय? एवढ्या मेंढ्या गेल्या, हरवल्या एवढ्या मेंढ्या. आता शोधायच्या कुठं, कुठल्या दिशेला जायचं? सैर वैर झाला. इकडं तिकडं पाहिलं तर त्याला एक वाटसर दिसला. म्हणला ए माझ्या मेंढ्या पाहिल्या का? त्याला नव्हतं येत ऐकायला. ते म्हणला, त्यानं हात वर केला. याला वाटलं जिकडं हात वर केला तिकडंच माझ्या मेंढ्या गेल्या. यानं योगायोगानं तिकडंच गेला आणि मेंढ्या सापडल्या. एवढा आनंद झाला त्याला. म्हणला एवढ्या मेंढ्या सापडल्या आणि किती उपकार बाबा तुझे. तो म्हणला इकडे ये. तो जवळ आला. त्याला म्हणला मला तुला एक मेंढी दान द्यायची. आता ते होतं बहिर. तो म्हणला दादा तुझ्या पाया पडतो, मी काय तुझ्या मेंढीचा पाय मोडला नाही. आणि हा काय म्हणायचा, मला तुला एक मेंढी दान द्यायची. तो म्हणला मी मेंढीचा पाय मोडला नाही. कसली शपथ घेईन? म्हणला बिरोबाची शपथ घेईन, अजिबात मोडला नाही. तो म्हणला मेंढी दान द्यायची तुला, आणि हा म्हणायचा पाय मोडला नाही. बघता काय माझ्याकडं? इतकी मारामारी तुफान झाली, हाणामारी झाली. शेवटी दोघं कटाळले आणि दोघं म्हणले चल पाटलाकडं. दोघं पाटलाकडे गेले. पाटलाच्या दारात गेल्या गेल्या लांबूनच हाका मारली, पण पाटील मात्र वस्त्रीला बसलेलं होतं. पाटलाचे डोळे लाल बुंद झाले होते. हे दोघं तिथं गेले आणि म्हणले, मेंढपाळ म्हणला पाटील मला याला ही मेंढी दान द्यायची, हा काही घेत नाही. तेवढ्यात यानं ग बसावं का नाही? हे म्हणला पाटील हा काय बी सांगन, पण मी काय मेंढीचा पाय मोडला नाही. पाटील म्हणला गड्या हो तुम्ही काय बी करा, पण मी या दोघींना घरात घेत नसतो. तुम्ही आलाय मिटवायला खरं, पण मी काय या दोघींना घरात घेत नसतो. का? गोळ कुठं झाला? गोळ इथं झाला की पाटीलही बाहेर आहे, मेंढपाळही बाहेर आहे आणि वाटसरू देखील बाहेर आहे. त्याला दान द्यायचंय, मेंढी दान द्यायची, पण कोणती? जी मोडलेली मेंढी आहे ती दान करतोय. पाटील म्हणला तुम्ही काय बी म्हणा, पण मी काय या दोघींना घरात घेत नसतो. काय झालं होतं, पाटलाचं पाटलांच्या दोन्ही बायकांची होती भांडणं. बायका दोन असल्यामुळे एवढी पाटलाची रोज फजिती व्हायची. रोज बायका भांडल्याशिवाय राहत नव्हत्या. म्हणून तुम्हाला विनंती आहे, दोन बायका काय करू नका. ज्याला असते त्यांनी व्यवस्थित सांभाळा आणि दुसरीच्या भानगडीत पडू नका. जुने लोक सांभाळत होते, आता आपल्याच्यानं ते होणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात, दुसरी न करावी बाईल बंड फजिती होईल. म्हणून दोन बायका करण्याच्या भानगडीत पडू नका. पाटील म्हणला गड्या हो तुम्ही काही केलं तरी मी यांना नांदवणार नाही. आणि म्हणून तुम्ही मला म्हणायचंय की तुम्ही जर दान द्यायचं असेल तर चांगलं काहीतरी दान द्या. जीवनामध्ये दानच करायचंय ना, चांगलं दान करा. पण आपण चांगलं दान करत नाही आणि आपण काहीतरी खोटं दान करतो आणि खऱ्याची अपेक्षा करतो. म्हणून महाराज म्हणतात, दान ऐसे करा देव होईल सोयरा. थोडा स्वर विढाला विढाला ठाला विढाला विढाला विढाला. आपला विषय चालला होता, तो जीवात्मा त्या वैतरणी नावाच्या नदीवर गाय, गावरान गायचा विषय चालला होता, दानाचा विषय चालला होता. चांगली गाय दान करा,
म्हणून जीवनामध्ये चांगली गाय दान करा. ती गाय तुम्हाला नेहायला येईल, कामधेनू नावाची. एकदा का ती वैतरणी नावाची नदी पार केली की ती नदी पार करून जाण्यासाठी तुम्हाला 39 दिवस लागतात. 61 अधिक 39 बरोबर 100. आणि एकदा का नदी पार केली की यमाचा दरवाजा मात्र जवळच आहे बघा. तो यमाचा दरवाजा एकदा का यमाच्या दरवाजात गेले की लगेच आत काही घेत नाही यम. मग ज्याप्रमाणे आपण शिरूरला भांडणं गेली, आधी पोलीस स्टेशनला जातात, मग कोर्टात जातात, आणि कोर्टात गेली की मग त्याची वर्षानुवर्ष केस चालते. सगळ्यांना ज्याला अनुभव आहे त्याला विचारा की कोर्टात लगेच निकाल लागत नाही. मग तो निकाल लागण्यासाठी 265 दिवस हा खटला चालतो. पण तो खटला घेत असताना तिथं एक सरकारी वकील आहे, त्याचं नाव आहे चित्रगुप्त. आणि तो चित्रगुप्त, ज्याचं चित्रगुप्त आहे त्याला म्हणतात चित्रगुप्त. आणि तो चित्रगुप्त आपला लेखाजोखा यमासमोर मांडतो. जर आपलं पुण्य असेल तर आपल्याला वैकुंठाची प्राप्ती होते, पाप असेल तर दक्षिण दरवाजानं म्हणजे यमाच्या दरवाजानं आत लोटलं जातं. यमाच्या दरवाजानं आत लोटलं की मग मात्र काय खैर नाही. मारेती झोडेती तोडेती निष्ठूर यमाचे किंकर बहुसाल. म्हणून चांगलं काम जर जीवनामध्ये करा. यमाच्या दारात जर जायचं नसेल तर चांगलं काम करा, पुण्य करा. पुण्य केलं की तुम्हाला वैकुंठ लोक. आपण सहजासहजी नावं टाकतो कैलासवासी वैकुंठवासी, पण खरंच ते जातात का हो? ज्याचं पुण्य आहे तो मात्र गेल्याशिवाय राहत नाही. पण आपण पिऊन माणूस मिळाला तरी सांगतो वैकुंठवासी आमचे आमचे अमके अमके. पण चला, ही जगाची रीत आहे, पण तसं होत नाही. म्हणून बरोबर 265 बरोबर 100 365 दिवस म्हणजे आजचा हा पुण्यस्मरणाचा दिवस. आणि हा पुण्यस्मरणाचा दिवस का? आज म्हणजे बाबांच्या मुक्ती दिनाचा दिवस आहे. आज बाबांचा एका यमरूपी नावाच्या जज समोर आज त्यांची केस निकालीत आहे. आणि त्यांची केस निघालेली आहे. म्हणून तर तुम्ही आम्ही एवढे हरिकीर्तन, भजन, अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान एवढा सगळा खटाटोप जो होतो ना, फक्त पुण्यात्म्याचा होतो. विठाला 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 विठाला. एक वर्षापूर्वी त्यांच्या आयुष्याचा दोरा तुटला. त्यांच्या आयुष्याचा दोरा 1 वर्षापूर्वी तुटला. पण आपल्यातून ते जरी देहानं गेले असतील तर नवचैतन्य रूपानं मात्र ते आपल्यातच आहेत. कसं काय? त्यांच्या आठवणी आपल्याला आयुष्यभर राहणार आहे. बाबांनी आपल्यासाठी हे केलं, बाबांनी आपल्यासाठी ते केलं. हाडाची काढ रक्ताचं पाणी करणारं फक्त कोण आहे तर या जगामध्ये फक्त माईबाप आहेत. या जगामध्ये आपल्यासाठी जर काय करायचं असेल, चांगलं करायचं असेल तर फक्त आईबाप आहेत. बाकी इतरत्र जगातलं कोणीच आपल्यासाठी काही करू शकत नाही. बाप आई आपल्या रोजच्या जेवणाची व्यवस्था करते, तिला आई म्हणावं. आणि आयुष्यभराची शिदोरी आपल्या नावावर करून जातो, त्याला बाप म्हणावं. बाप करी जोडी लेकुराचे ओढे, बाप करी जोडी लेकुराचे ओढे, बाप करी जोडी लेकुराचे ओढे, बाप करी जोडी लेकुराचे ओढे. आपुली कुरवंदी वाळवून हो, आपुली कुरवंदी वाळवून, आपुले कुरवंदी वाळवून हो, आपुली कुरवंदी वाळवून. एकाएकी केला विराजीचा धने, एकाएकी केला विराजीचा धने, एकाएकी केला विराजीचा धने, एकाएकी केला विराजीचा धने. वाह, टाळी वाजवा एकदा. महाराज, बाप आपल्यासाठी काय करतो तर हे बाप करी जोडी. बाप वेळ प्रसंगी आपल्यासाठी लोकांच्या दारात हात सुद्धा जोडतो, त्याला बाप म्हणावं.
वेळ प्रसंगी आपल्या मुलावर आलेलं संकट स्वतःवर घेतो आणि स्वतःवर घेण्याची दानत ज्यांच्यात आहे त्याला बाप म्हणावं. काय अरे स्वतःच्या अंगाला फाटकं बनेल घालत नाही, पायामध्ये तुटकी चप्पल घालतो, पण आपल्या मुलाच्या पायामध्ये 1000 रुपयाचा बूट असावा ही इच्छा ठेवणारा फक्त बाप आहे. आयुष्यभर काबाड कष्ट आपल्यासाठी करतो. मला सांगा, बाप आणि आई हे दोन्ही असे पात्र आहेत, ते जगासाठी जगडत नाही आयुष्यभर, पण लेकरासाठी जगडतात. आपल्या लेकराला आयुष्यभर काय कुठल्याच गोष्टीची कमी न पडावी याच्यासाठी ते झगडतात. त्यांचं नाव आई बाप आहे. बघा, आपण लहान असताना जर आपल्या आईच्या मांडीवर जर घाण केली तर आई जेवत्या ताटावरून उठायची आणि आपली घाण धुत होती. मला सांगा, दुसरी कुणाला जर घाण धुवायला सांगितली धुईन का हो महाराज? हां, अजिबात धुणार नाही. पण आई मात्र ती किळस करत नव्हती. का? ती फक्त आईच करू शकते. आणि आपल्या लेकरावर आलेलं संकट ते स्वतःवर ओढून घेणारा बाप आहे. श्रीकृष्ण परमात्मा जगाचा बाप आहे, पण वसुदेव श्रीकृष्ण परमात्म्याचा बाप आहे. अरे वेळ प्रसंगी नदीमध्ये उतरला, नदी दुथडी भरून वाहते, मुलाला डोक्यावर घेतलं आणि पाण्यामध्ये मागचा पुढचा विचार न करता उतरला. नाका तोंडात पाणी गेलं पण मागं फिरून पाहिलं नाही. का? मी मेलो तरी चालेल, मी गेलो तरी चालेल, पण माझा मुलगा व्यवस्थित गोकुळामध्ये पोहोचला पाहिजे, ही भावना फक्त एका बापाची आहे. आणि गोकुळामध्ये ज्यांनी सोडलं तो एक बापच होता. भगवान परमात्मा जगाचा बाप आहे. जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवादी संस्थापिले, 21 स्वर्गाते धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. अरे ज्याची जगावर सत्ता आहे तो जगाचा बाप आहे. पण ज्यानं जगाच्या बापाचा बाप जो झाला तो वसुदेव, पाण्यामध्ये मागचा पुढचा विचार न करता शिरणारा फक्त कोण आहे तर तो बापच आहे. अरे 4 पोरं होते दशरथ राजाला, 4 मुलं होती, पण पुत्र वियोगानं स्वतःच मरण घेतलं. पण कुणासाठी मेला? राम राम करतच प्राण सोडला. आपल्या मुलांसाठी प्राण सोडण्याची तयारी सुद्धा जो दाखवतो त्याचं नाव बाप आहे. माऊली ज्ञानोबा आहे, मुक्ताई, 4 भावंड आहेत. अरे आळंदीच्या कर्मठ ब्राह्मणांनी सांगितलं, तुम्हाला जर पैठणमध्ये न्याय दिला, तुम्हाला जर खरंच तुमच्या मुलाच्या मुंजी व्हाव्याशा वाटत असतील तर विठ्ठल पंतांना तुम्हाला एकच पर्याय आहे. काय? देहत्यागाची शिक्षा दिली. मला सांगा, त्यांच्या मनात आलं असतं तर ते स्वतःचा देहत्याग करून घेतला नसता. अरे पण माझ्या मुलांचं कुठंतरी चांगलं व्हावं याच्यासाठी देहाचा त्याग जो करतो त्याचं नाव बाप आहे. बघा, आपली मुलं माना सन्मानानं समाजामध्ये वावरावी. आपल्या मुलांना जे आपण पाहिलं नाही ते आपल्या मुलांनी पाहावं असं ज्याला वाटतं ते विठ्ठल पंत देह त्याग केला. थोडा आवाज वाढवा. बापे अवघी देवाची स्वरूपे, हो अवघी देवाची स्वरूपे, अवघी देवाची स्वरूपे बापे, अवघी देवाचे स्वरूपे, हो अवघी देवाचे स्वरूपे, अवघी देवाचे स्वरूपे. लोक म्हणतात पुंडलिक वाईट होता, पण जर आदर्श घ्यायचा झाला तर लोक पुंडलिकाचाच आदर्श घेतात. कारण योगे 28 देवाला उभं ज्यानं विटेवर केलं त्याचं नाव पुंडलिक आहे. त्यानं काही कुठं सेवेसाठी गेलं नाही, पण त्यानं आई वडिलांची सेवा एवढ्या निष्ठेने केली की देव पुंडलिकाला भेटायला आला. देवानं सांगितलं, पुंडलिका
मी आलोय. पुंडलिकानं सांगितलं मी माझ्या आईच्या सेवेमध्ये आहे, बापाच्या सेवेमध्ये आहे, मला तुझ्यासाठी वेळ नाही. माग सुद्धा पाहिलं नाही. मागे भिरकाविली बीट, ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरकाविली बीट. पण आदर्श मात्र पुंडलिकाचाच घेतो आपण. गणपती बाप्पानं कार्तिक स्वामीनं पृथ्वीला 3 प्रदक्षिणा मारल्या, पण गणपती बाप्पानं आई वडिलांनाच 3 प्रदक्षिणा मारल्या आणि जिंकले. ते गणपती बाप्पा जिंकले, कारण आई वडीलच आपलं तीर्थ आहे, आई वडीलच आपलं दैवत आहे. म्हणून इतरत्र कुठं भटकायची गरज नाही. मी म्हणतो तुम्ही माळ घाला, अगर घालू नका, पण तुमचं जर चित्त आई वडिलांविषयी जर चांगलं असेल ना, तर तुमच्या जीवनामध्ये कुठंच कधी काही कमी पडणार नाही, कधीच नाही पडणार. कुठं बी जा, जगाच्या पाठीवर कुठं बी जा, पण जी माया आई वडील करतील ते आपल्या जगात कोणीच करणार नाही, कोणीच करणार नाही. बायको तुम्हाला सोन्याचा घास घालून तुम्हाला पोसील, पण आई वडिला एवढी माया मात्र करणार नाही. मुलं तुम्हाला कितीही जपतील, पण आई वडिला एवढं जपणार नाही. म्हणून आई वडील जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आहेत तोपर्यंत त्यांची सेवा करा. बरं, त्यांना काही लागत नाही. तुमची कुठलीही इष्टट, आजपर्यंत मी असं ऐकलं नाही की आपल्या बापानं आपल्या मुलाची जी कमवलेली इष्टट आहे ती बापानं घेतली. अरे बापानं घेतली नाही, ती बापाचीच इष्टट मुलानं घेतलेली आहे. आणि आपण बोलताना बोलून जातो, महाराज आम्ही आई वडिलांची एवढी सेवा करतो, एवढी सेवा करतो, आम्ही 2 जण भाऊ आहे आणि माझे वडील आणि माझी आई माझ्यात आहेत. काय बोलून जातो आपण, काय शब्द बोललो आपण? महाराज आम्ही 2 भाऊ आहेत, पण पाळीपाळीवर आई वडील सांभाळतो. आता या वर्षाला माझे आई वडील माझ्यात राहतात. मला सांगा, याच्या उलट वाक्य जर केलं, महाराज आम्ही 2 जण भाऊ आहे, पण पाळीपाळीनं आम्ही आमच्या आई वडिलांच्या घरी राहतो, असं म्हटल्यावर काय झोळीत धोंडा पडेल का? पण आपल्याला अहंकार असतो, आपण आई वडिलांना सांभाळतो. अरे आपण आई वडिलांना सांभाळत नाही, जन्म त्यांनी आपल्याला दिलाय, आपण त्यांना दिला नाही. म्हणून हाडाची काढं रक्ताचं पाणी त्यांनी केलंय, आपण त्यांच्यासाठी काही करत नाही. आपण आपल्या कातड्याच्या जोड्या जरी शिवून घातले तरी सुद्धा आई वडिलांचे उपकार आपल्यातून फिटणार, कसेच फिटणार नाही. सागराव आणि उपकार आहेत आईचे आपल्या बरं आणि वडिलांचे देखील. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार. नबीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवा पुढे मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार.
कीर्तन एका बाबांच्या वर्ष श्रद्धा निमित्त आहे, पण ज्या बाबांना जन्म दिला त्यांची आई देखील किती श्रेष्ठ आहे म्हणून आईचं सांगितलं. आणि बापाच्या बाबतीत जर विचार केला तर बाप स्वतःची हौस मौस मागं ठेवतो आणि लेकरासाठी आयुष्यभर जीवन झिजवतो, त्याला बाप म्हणा. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटा मंदी हसू जरी कना वाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. बाप समजणं आणि उमजणं एवढं सोपी गोष्ट नाही. बाप आपल्याला उभ्या आयुष्यात कधीच समजत नाही खरं सांगायचं म्हटलं तर. अरे आपण कार्यक्रमावरून जातो, राहुल महाराज, राहुल दादा असतील, इकडं साहेब आहेत आमचे. आपण घरी गेल्यानंतर सगळ्यात आधी दारामध्ये दार उघडणारा जो आहे तो आपला बाप आहे. कारण जोपर्यंत आपण बाहेर आहे तोपर्यंत बापाला मात्र झोप घरामध्ये लागत नाही. का? कितीतरी वेळा बाप आई असेल तर आईला विचारतो, सुनेला विचारतो, नातवांना विचारतो, अरे सकाळी गेलेला आहे अजून आला कसा नाही, सकाळी गेलेला आहे अजून आला कसा नाही. असं करता करता 12-1 वाजतात पण डोळ्याला डोळा लागत नाही. का? कोणासाठी? काय गरज आहे त्यांना? स्वतः झोपू शकतात पण ते झोपणार कधीच नाही. तुमच्या आमच्यासाठी आयुष्यभर ते जागच राहणार आहे. आणि जाग राहण्याचं काम जे करतात त्यांचं नाव आहे आई बाप. बाप जिवंत आहे तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आपण म्हणतो बाप खूप रागीट आहे आमचा, प्रत्येक शब्दाला धावतो, प्रत्येक शब्दाला बोलतो, मारतो. पण त्याच्या मागे मात्र एक एवढा मोठा हेतू दडलेला आहे. जर त्यानं आपल्याला मारलं नाही, त्यानं आपल्याला बोललं नाही तर आपण मात्र या चालणाऱ्या रथावर आपण एका रथावर कधीच चालणार नाही, एका धर्तीवर कधीच राहणार नाही. जर आपल्या बापानं आपल्याला लहानपणी मारलंच नसतं तर आज आम्ही कीर्तनात बसलो नसतो. कारण हे सगळे संस्कार बापाचे. पण एक पद्धत आहे, जी आईची पद्धत आहे ती बाप वापरत नाही आणि जी बापाची पद्धत आहे ती आई वापरत नाही. का? आई आपल्या चुका पोटात घालते, पदराखाली दडवते, पण बाप मात्र तसं करत नाही. अरे एखाद्या लेकीचं लग्न जमू द्या आणि ती सासरला नांदायला जाऊ द्या, पण घरचे खाट्याळ निघू द्या, तर ती मुलगी एकदा का नांदून माघारी आली तर ती आई जवळ रडते, बाबा मला परत जायचं नाही. आईला सांगते, बाबाला सांग मला परत जायचं नाही, त्या घरचे लोक खूप बेकार आहेत, मला कधी मारतील सांगता येत नाही. एवढा सासरवास आहे. पण बाप वस्त्रीला बसून ऐकत असतो आणि मुलगी बाजूला गेल्यानंतर सांगतो, काय म्हणत होती रे दीदी? ज्या वेळेस ती आई सांगते त्यावेळेस बाप लटकच म्हणतो, मनामध्ये नसतं. तिला सांग, अरे माना सन्मानानं मी गावात जगतोय, माझी मान खाली घालायला लावू नको. ज्या घरी दिली त्या घरी मेली. तिला सांग. तिला ऐकायला जाण्यासाठी मोठ्या आवाजात बोलतो, पण त्याच्या मागचा हेतू मात्र ती मुलगी मारावा हा नाही. ती मुलगी रागानं परत सासरला जाते. बाप आजारी पडला तरी येत नाही. आणि मग बाप शेवटच्या घटका मोजत असताना सांगतो,
माझ्या ताईला बोलवा रे, मला एकदा पाहायचंय तिला. का आता मुलगी येऊ शकत नाही, आता तिचा संसार सुखानं चालू झाला तिचा गाडा. मग तिला वाटतं आता जाऊन काय उपयोग नाही, जाईन 2 दिवसानं. पण बाप ज्यावेळेस जातो निघून त्यावेळेस मुलीला असं वाटतं एकदा तरी भेटून आला असतं तर बरं झालं असतं. पण आज बाप शिल्लक नाही, म्हणून जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. एकदा चोखोबाराय म्हणतात, अरे तो आयुष्याचा दोरा एकदा तुटला ना की परत तो दोरा जसाच्या तसा जोडता नाही येत. ज्याप्रमाणे फुलाचा हार आहे, त्या एवढी फुलं आहेत त्याच्यामध्ये, पण ते फुलं एकवट करण्याचं काम ज्यानं केलं त्याचं नाव आहे दोरा. तो दोरा, ही सगळी जी फुलं आहेत, ही सगळी फुलं एकवट करण्याचं काम ज्या दोऱ्यानं केलं ना त्याचं नाव आहे हा दोरा. या दोऱ्यानं सगळी फुलं आणि आज तोच दोरा तुटलाय, तो दोरा आपल्यात नाही. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात तुटला आयुष्याचा दोरा, 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 तुटला आयुष्याचा दोरा. ये रबाबुगा पसारा, टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती रांडा पोरे, टाकून पळती एकदा का आयुष्याचा दोरा तुटला की परत जोडता येत नाही. गेलेलं जीवन परत नाही. आणि किती वाचवण्याचा प्रयत्न केला, ज्याला जायचंय तो गेल्याशिवाय राहत नाही. कालचीच एक घटना आहे बघा, पिंपळसुटीच्या डॅमवर शेजारी धायगुड्यांची झालेली घटना आहे बघा. मी तिथूनच आलो सकाळी, भेतच आलो जरा. भीती माणसाला सगळ्यात वाईट आहे बघा. त्या डॅमवरून कायम जातो, कधी भीती वाटली नाही. पण आज मात्र माझ्या काळजाचा ठोका चुकला मध्यभागी गेल्यानंतर. कारण पाहिलं, अरे कालची घटना एवढी बेकार घटना घडली, अशी घटना कोणाच्या जीवनामध्ये घडू नये. ते माझ्या जवळचेच आहेत धावडे कंपनी, आपले धायगुडे कंपनी. त्या चालवणाऱ्याला तो शेजारी बसलेला पोरगा म्हणतोय, दादा तो वंडका बघा ना कसा गुतलाय. आणि फक्त नजर चुकीनं त्या वंडक्याकडे पाहिलं, ट्रॅक्टर फक्त थोडासा इकडं तिकडं झाला, क्षणाचा फक्त फरक झाला. आणि जो सांगत होता तो पोरगा गुतला, आणि ज्याच्यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला तो खाली वाहत गेला. त्यालाही लागलं पण ते वाचले. पण तो पोरगा मात्र गतप्राण झाला. आता सकाळी सावरण्याचा विधी होता त्यांचा. म्हणून किती पैसे दिल्यानंतर तो मुलगा परत येईल? नाही येणार. किती पैसे दिल्यानंतर तो मुलगा परत येईल? अरे गेल्यानंतर त्याची किंमत कळते. आता म्हणे ते रस्ता बंद करायचा, अमकं करायचं, तमकं करायचं, त्यानं काय होत नाही. व्हायचंय ते कुठं बी होतं. माझ्या जीवनातली आता 15 दिवसाची घटना. थोडासा पाऊस येत होता, पिंपळसुटीला गुलाबराव फलक्यांचा कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमाला मी घाईत निघत होतो. मी बाळूमामाचं दर्शन केल्याशिवाय पुढे जात नाही. बाळूमामांचं दर्शन केलं, सोमवार असल्यामुळं हांगेश्वराच्या मंदिरातून एक पुढे जात नाही. म्हणलं 5 मिनिटात दर्शन करायचं, पळतच यायचं. पळतच गेलो आणि पळतच माघारी येत असताना दरवाजात, हांगेश्वराच्या दरवाजात लोकांना सांगत होतो मोठ्यापणानं, इथं घसारतंय.
2च पावलं पुढे गेलो आणि असा घसरलो की कार्यक्रम एकीकडे मी एकीकडं. डोक्याला एवढी मोठी जखम झाली की मेंदूच्या जवळ मार लागला. बोट शिरत होतं पूर्णपणे. पायरीवर घसरून पडलो. 15 दिवस सगळं बंद होतं. म्हणजे माणसाचा क्षणाचा भरोसा नाही. आमच्या गावातलं एक कधीच कुणाच्या नादी लागत नव्हतं. गरीब होतं. ॲक्सिडेंट झाला आणि त्याचा मेंदू बाजूला काढून ठेवला. 6 महिने तसंच होतं आणि 6 महिन्यानंतर परत मेंदू टाकला आणि जसाच्या तसा ठणठणीत. पण मला सांगा, केसा एवढा एक मज्जातंतू जर तुटला असता तर आज संभाजी पवार तुमच्यात नसता. जरी जगला असता तरी पण कुठंतरी येड्यासारखा कुठंतरी गेन गेल्याने बसला असता. त्याच्या मनात आल्यानंतर त्यानं आयुष्याचा दोरा तोडला की त्याला सुद्धा जोडता येत नाही. कारण अभिमन्यू रणांगणामध्ये पडला होता. अभिमन्यूला जयद्रथानं लात मारली. अपमान झाला, अपमान वाटला आणि जशी लात मारल्यानंतर अभिमन्यूच्या डोळ्यात पाणी होतं. देव जवळ आले. देवानं विचारलं, अभिमन्यू काय पाहिजे? मुक्ती पाहिजे, मोक्ष पाहिजे, संपत्ती पाहिजे, काय पाहिजे? अभिमन्यूनं सांगितलं, बाकी काही नको देवा, पण मला फक्त 3.5 तासाचं आयुष्य द्या. देवानं खाली मान घातली. देव म्हणला, बाकी सगळं माग गड्या, पण हे मला देता येणार नाही, कारण मला जायचंय. मला एका वेधाचा बाण लागला तर मला अवतार संपवावा लागणार आहे आणि मग तुला आयुष्य देऊन मी करू काय? मला देताच येत नाही. अरे संताजी महाराज जगनाडे जर विचार केला तर 14 टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी संताजी महाराज जगनाडे. जगद्गुरु तुकोबाराय आधी गेले, पण जगद्गुरु तुकोबारायांनाच मला मूठ माती द्यावी एवढा पण केला आणि संताजी महाराज जगनाडे गेले. पण जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला गेले होते. त्यांना ते गेल्यानंतर त्यांना पुरण्यात आलं, पण जसं ते पुरायचे तसं हात तरी वर यायचा, डोकं तरी वर यायचं. शेवटी जगद्गुरु तुकोबारायांना वरून खाली यावं लागलं आणि त्यांना मूठ माती द्यावी लागली. तेव्हा ते प्रेत जमिनीच्या आड गेलं. म्हणजे मला सांगायचंय काय, जगद्गुरु तुकोबारायांच्या बाबतीत जर विचार केला तर तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकोबारायांना यम थरथरा कापत होता. मग संताजी महाराज जगनाड्यांना वाचू शकत होते का नव्हते? पण त्यांच्या आयुष्याचा दोरा तुटला की जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा वाचवता आला नाही. काळ गुलाम सली करी तुकया घरी राबत असे, पण त्या काळाला सुद्धा तुकोबारायांना सुद्धा त्या काळाचं ऐकावं लागलं आणि संताजी महाराज जगनाड्यांना जावलं. अरे गडू, जर देवाच्या बाबतीत विचार केला, एवढाच एक प्रसंग सांगतो लगेच सेवेला पूर्णविराम. आपल्याला थोडासा उशीर झाला, आता मी फास्ट चाललोय. गरुड नावाचा पक्षी जो भगवान विष्णूचं वाहन आहे, सर्वांना माहिती आहे. भगवान विष्णूचं वाहन काय आहे? शंकराचं वाहन काय आहे? आणि आईसाहेबांचं वाहन काय आहे? शंकराच्या गळ्यात काय आहे? पण हे सगळे एकामेकीचे दुश्मन आहे, पण एकाच पार्किंग मध्ये सगळ्या गाड्या असतात. बघा ना, बैलाचा विचार केला, नंदी हे शंकराचं वाहन आहे, पण आईसाहेबांचं वाहन काय? तर वाघ. वाघाचं खाद्य काय आहे? देवाचं वाहन गरुड आहे. गरुडाचं खाद्य काय आहे? साप आहे. पण कोणी कोणाला भ्यायला तर भीती कोणालाच नाही. एका पार्किंग मध्ये सगळ्या गाड्या लागतात, पण आपल्यातच असं आहे, आपल्या गाड्या काय एका पार्किंग मध्ये लागत नाही. गरुड हे देवाचं वाहन आहे आणि त्या गरुडाची आई आजारी पडली. तिचं विनिता नाव आहे. ती विनिता नावाची आई आजारी पडली. आता गरुडाला वाटलं आपण देवाचा पिये, आपल्या कशाचं संकट? पण संकट देवावर येते तर देवाच्या पियेला का नाही? आजारी पडल्यानंतर सगळे देव भेटायला गेले. इंद्र, चंद्र, महेंद्र, शंकर, सगळे देव भेटायला गेले. पण सगळे देव भेटायला गेले तरी चालते, पण दुर्दैवाने यम काय कोणाला भेटायला येऊ नये. ते काय मोकळं जात नाही. ते गिऱ्हाईकच असं आहे, ते मोकळं कधीच जात नाही. देव कोणचा तुम्हाला भेटायला येऊ द्या, बाळूमामा येऊ द्या, आदिशक्ती येऊ द्या, शंकर येऊ द्या, पार्वती येऊ द्या, सगळे येऊ द्या, पण यम मात्र कोणाच्या जीवनात भेटायला येऊ नये. कारण यम जर भेटायला आला तर बिचार मोकळ्या हाताने काही गेलेला आजपर्यंत पाहिलं नाही. पण एक ठिकाणी यमाला सुद्धा फसवलं एकानं. यम न्यायला आला आणि यमाला सांगितलं, यम देवा तुम्ही आला पण मी मोकळ्या हाताने माणूस जाऊन देत नाही. माझ्या घरी अशी प्रथा आहे, चहा पाणी केल्याशिवाय मी कोणाला जाऊन देत
नाही निश्चित तो मला वाटतं दादांसारखाच होता. हां, दादा सुद्धा कोणाला आलेल्या माणसाला चहा पाणी घेतल्याशिवाय जाऊन देत नाहीत. सकाळीच फोन आला, म्हणले दादा, म्हणले नाश्ता नाश्ता नाही, म्हणलं नंतर, इकडं आमचा लोक काष्टा फेडून घेते आणि तू आम्हाला आधी लवकर जाऊ द्या. आणि मग बघा ती आजारी पडली आणि सगळे देव भेटायला आले, पण यम भेटायला येऊ नाही, पण यम सुद्धा भेटायला गेले. म्हणून यमाकडं वशीला आजपर्यंत कुणी लावला नाही. एका भाद्राने केली होती कला, पण त्याला काही चुकलं नाही. यम भेटायला आल्यानंतर म्हणला मी तसा जाऊन देत नाही. त्यानं यमाला सांगितलं, मी चहा पाणी केल्याशिवाय आपल्याला दोघांना जायचंय, पण चहा पाणी प्यायल्याशिवाय काय तुम्हाला जाऊन देणार नाही. तो म्हणला नाही होय नाही होय करून म्हणला बरं ठीक आहे कर. त्यानं चहात गुंगीचं औषध टाकलं आणि यमाला चहा दिला. यम झोपी गेला आणि यानं यमाचं खिस्सं तापायला सुरुवात केली. आजकाल अशी माणसं आहेत बघा समाजामध्ये, मेलेल्या च्या टाळोवरचं लोणी खाणारे ज्यांना म्हणतात ना, अशी माणसं सुद्धा जगामध्ये आहेत. मला कोणाची उपेक्षा करायची नाही, पण सगळ्या प्रकारचे लोक या जगामध्ये असतात. म्हणून त्यानं यमाचे खिसे चापसायला सुरुवात केली. जसे यमाचे खिसे चापसले तर यमाच्या खिशामधून एक यादी निघाली. ती यादी बाहेर काढली. त्या यादीमध्ये पाहिलं तर याचं नाव 1 नंबरला होतं. म्हणला का यमा मला गुंडवायला आला होय. पेन घेतला, त्याच्याकडे पेन होता, माझ्यासारखाच होता तो. त्यानं पेन घेतला आणि ते वरचं नाव खोललं आणि खालच्याचं नाव वर टाकलं आणि त्याच्या जागेवर खालचं याचं नाव टाकलं आणि दिली यादी जशीच्या तशी. यम जागे झाले, पाहिलं, पण यमाला खूप आनंद झाला. मला सांगा, ज्याला कधी जेवायला सुद्धा कोणी बोलवित नाही, जे 8-8, 10-10 पोळ्या खाते, त्याला जेवायला कोणी बोलवित नाही, त्याला जेवायला बोलावलं, त्याला काय साधा आनंद होतोय का? मग यमाला आनंद झाला. आता भांडी आपटायला लागले यम. त्याला आनंद झाला आणि त्यानं म्हणला गड्या असलं गिऱ्हाईक मला आजपर्यंत भेटलं नाही. एक काम कर, म्हटला तुला मी नेत नाही, आज तुझ्या जागेवर दुसरा नेतो. याला लय आनंद झाला. ते म्हणला दुसरा नेतो म्हणजे यादी काढली. म्हणला तुझं नाव 1 नंबरला होतं, पण आज तुला नाही नेत. मी आता खालून सुरुवात करतो. यानं नाव कुठं टाकलं होतं? खाली टाकलं होतं. यानं खाली जरी नाव टाकलं तरी यम तुला नेणार आहे. म्हणून गरुडाच्या आईला यम भेटायला आल्यानंतर आईची तब्येत अधिक बिघडली गरुडाच्या आणि म्हणली आता काय खरं नाही गड्या. यम भेटायला आला याचा अर्थ नेल्याशिवाय राहणार नाही. 1 नाही 2 नाही 5 दिवसात तरी नेणारच आहे. कारण काळा पुरुष दिसत असताना तो एका दिवसात दिसत नाही. त्याला यमाच्या जवळ जाताना त्याला 2-4 दिवस तसे भास होतात. तिथं कोणतरी दिसते, तिथं कोणतरी दिसते. अशी माणसं चावळतात. याचं कारणच ती आहे, ती नेहायला येत असतात पण टाईम झाल्याशिवाय नेत नसतात. ते आधी घाबरून देतात. आणि मग गरुड आला. गरुडानं विचारलं आई आता कशी आहे तब्येत? ती म्हणली खूपच छान होती, पण आता बिघडल्यावाने वाटते, आता जरा त्रास व्हायला लागलाय. ते म्हणला काय झालं? वळ्या वेळच्या वेळ घेतल्या नाही का तू? डॉक्टरकडे नेऊ का तुला सरकारी दवाखान्यात? माझी काय ऐपत नाही, मोठ्या दवाखान्यात न्यायचे, सरकारीत नेतो नाहऱ्याला. म्हणली दवाखान्यात नेऊ नको. मग म्हणलं झालं काय? ते म्हणला आई म्हणली की, ते म्हणलं मग काहीतरी झालेलं दिसतं, आई बोल ना. ते म्हणली रोज कोण भेटायला येत होतं आई तुला? सगळे भेटायला आले, आज कोण भेटायला आलं? ती म्हणली काही विचारू नको, यम भेटायला आलता. काय बोलला? ती म्हणली काहीच बोलला नाही, जाताना फक्त मागं वळून पाहिलं, मनातली मनात हसला आणि गालातले गालात हसला, निघून गेला. ते म्हणला आई काहीतरी गोड बंगाल दिसतंय, आता इथं तुला ठेवण्यात मजा नाही. त्यानं पाठीवर आईला घेतलं आणि हजारो मैल त्या हिमालयाच्या गुहेमध्ये आईला निहून ठेवलं. आणि निहून ठेवल्याबरोबर शिळा गुहेला लावणार आणि तो गरुड बाहेर आला, पाहतो तर यमदारात हजर आहे. तो म्हणला यम इकडं? तो म्हणला इकडंच होतं माझं काम. म्हणला इकडं काय काम काढलं? तो म्हणला तुझ्या आईला न्यायला आलोय. म्हणला माझ्या आईला न्यायला आलोय? बर म्हटला न्यायला आलोय, पण कुठे? म्हणला ह्या शिळेमध्ये जाऊन बघ. म्हटला तुझी आई मरून पडली आहे. आणि आई खरंच गतप्राण झाली होती. आणि मग आई मेलेली पाहिली, बाहेर आला आणि रडू लागला, शोक करू लागला. पण यमानं सांगितलं बाबा हे काय तुझ्या माझ्या हातात नाही, हे जे सटवीनं जेवढं अक्षर टाकलं तिथंच त्याचं मरण आहे. एकदा का आयुष्याचा द्वारा तुटला
की तो कोणालाही जोडता येत नाही. मी फक्त एक हमाल आहे आणि मी फक्त आणाय न्यायचं काम करतो. मारण तारण हारण करणारे ते तिन्ही देव आहेत, त्यांना जाऊन विचार. त्यानं सांगितलं मी त्यांचाच नोकर आहे. पण मला एक विचारायचं आहे, आई गेली जाऊ द्या, ते जाणारच आहे. शरीर नासकं कुचकं आहे, ते कधी ना कधी जाणारच आहे. पण तुम्ही जाताना, आईनं सांगितलं तुम्ही जाताना गालात हसले का? मग या मला परत हसायला आली. यम म्हटला हसण्याचं कारण सांगू का तुला? तुझ्या आईचं मरण तिथं नव्हतं. तू ज्या जागेवर राहत होता त्या जागेवर तुझ्या आईचं मरण नव्हतं. तुझ्या आईचं मरण हजारो मैल मध्ये गुफेमध्ये होतं. हजारो मैल अंतर पार करून जाणार कशी? तुझ्या आईला तिथं नेणार कोण? या प्रश्नात मी पडलो होतो. मी विधात्याच्या त्या नेमावर हसत होतो. देवा, एवढी सृष्टी तू घडवली, जर याच्या आईच्या कपाळावर बघितलं तर याच्या आईचं मरण आलेगावमध्ये आहे आणि तिला मरण शिरूरमध्ये येणार आहे. पण आता शिरूरला नेहीन कोण? म्हणून मी थोडासा हसलो की विधात्यानं काहीतरी चमत्कार केलाय आणि न जाणो माझं काम तू सोपं केलं. तू तुझ्या आईला मरणाच्या भीतीनं उचललं आणि तिथं आणून ठेवलं आणि माझं काम सोपं झालं. हे हसण्याचं कारण म्हणजे गरुड हा देवाचा पिये होता, वाहन होतं, देवाचा जवळचा होता, तरी देखील स्वतःच्या आईला वाचू शकला नाही. मग तुम्ही आम्ही तर कशातच नाही. आपली कुठं गंती आहे? आपण कोणाचे सोयरे नाही. ज्याचे सोयरे आहेत त्याचा 1.5 एकर ऊस आहे आणि तो कारखान्याला गेल्यानंतर तो म्हणतो तुला फुकून टाकीन. आता का बिड्या फुकितो का? म्हणून आपण का आपला काय एवढा मोठा वशिला नाही. ज्यांचा मोठा वशिला होता त्यांना सुद्धा जावं लागलं. म्हणून तुटला आयुष्याचा दोरा, ये रे बाबू गा पसारा, टाकोनी पळती रांडा पोरे, अंती होती पाट मोरे. विठोबा कुमार 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली तुकाराम. करविली तैसी केली कटकट वाकडे की नीट देव जाणे. तुमच्या समोर केलेली कटकट वाकडी आहे का सरळ आहे मला सांगता येणार नाही, कारण तुम्ही जाणकार श्रोते. अनेकांच्या मुखातून चांगलं चांगलं ऐकण्याची तुम्हाला सवय आहे आणि माझं मोडकं तोडकं तुम्हाला आवडेल याच्यात काही शंका नाही. मला असं वाटतं आवडून घ्यावा लागेल, कारण माझ्यावर नितांत ज्यांचं प्रेम आहे ते सगळे समोरासमोर बसलेले आहेत. आणि जर तोंडावर जर म्हणायचं नाही आवडलं तर मग कसं काय? हा, पण निश्चित आवडणार आहे. म्हणून या जगामध्ये प्रत्येक जण आलेला आहे तो एक ना एक दिवस जाणार आहे. कसा जाणार आहे? आएगा सो जाएगा, राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ बैठा, कोई बंधा जंजीर, आएगा सो जाएगा, राजा रंग फकीर,
कोई सिंहासन चढ़ बैठा, कोई बंधा जंजीर। मुंगी पासून तर ब्रह्मदेवापर्यंत जो या मृत्यू लोकामध्ये जन्माला आलाय त्याला एक ना एक दिवस जावंच लागणार आहे। जाणं हा नियमच आहे। आणि जो म्हणणार नाही की मी जाणार नाही, पण तरी देखील त्याला ढकलून का होईना जावंच लागेल। त्याला यम ढकलत नेतील पण जावंच लागेल। तू लाख हिफाजत कर ले, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली। उड़ जाएगा एक दिन पंछी, रहेगा पिंजरा खाली। ह्या देहाला किती सांभाळा, हे नासक कुचक आहे। तुम्ही किती मला वाटतं 1000 रुपये मीटरचे जरी कपडे घातले ना आणि 1500 रुपयाचा शॅम्पू जरी लावला, तुम्ही पांढरे झालेले किती काळे केले तरी ते पांढरे होणारच आहे। आता तुमचं काय सांगू, तुम्ही तरी काळे करताय, आम्ही बारकी कात्री घेऊन बारीक बारीक काढतोय। एवढी आम्हाला सुद्धा हौस आहे, म्हणजे याचा अर्थ आम्हाला जेवढी हौस आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तुम्हाला हौस दिसतीये। म्हणून हा जन्म परत नाही, म्हणून आई वडिलांची सेवा करा, जगामध्ये देशाची एक सेवा करा। जीवन जगत असताना आई वडिलांची सेवा करा, यात काही नवल नाही। प्रत्येक शेतकरी करणारच आहे, पण देशासाठी एक एक पुत्र मात्र कामाला लावाच। जर तुम्ही देशाच्या सेवेसाठी जर एखादा मुलगा दिला नाही तर परकीय आक्रमण तुमच्यापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही आणि आपला हिंदू धर्म बरखास्त झाल्याशिवाय राहणार नाही। कारण आता आपण जाती जातीत वाटले गेलेलो आहेत। म्हणून आता गरज आहे गावगावच्या लोकांनी एकत्र राहणं। अरे काहीच नाही, हे राजकीय दृष्ट्या हे वेगळं आहे आणि आपला दैनंदिन जीवनाचा प्रवास वेगळा आहे। सुखदुःखात माळी साळी कोळी चांभार कुंभार मराठा सगळे आतापर्यंत एकत्रच आहे, ते एकत्रच राहणार आहेत। कुणीही आपल्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू द्या, पण आपण फुटायचं नाही। आणि आपण ज्या दिवशी फुटलो त्या दिवशी आपल्यात बांधावून आपल्यात भांडणं झाल्याशिवाय राहणार नाही। आणि हे भांडणं न व्हावा ह्याच्यासाठी हे समाज प्रबोधन करणं गरजेचं आहे। मी कुणाचा आहे हे महत्त्वाचं नाही, पण मी तुम्हाला काय देतोय हे महत्त्वाचं आहे। मी जर विषच पेरायचं काम केलं तर समाजामध्ये विषच उगवणार आहे, आणि अमृत पेरायचं काम केलं तर अमृतच उगवणार आहे। अमृताची फळे अमृताची वेली। म्हणून सांगण्याचं तात्पर्य जीवन एकदाच आहे आणि ते स्वतःच्या आनंदात जगा। कारण तुम्ही स्वतःसाठी आतापर्यंत जे आले ते सगळे कोणी जगले नाही। स्वतःसाठी जगा। आळंदीला जायचं जा, पंढरपूरला जायचं जा, गोव्याला जायचं जा, चांगलं पाहण्यासाठी जा। समुद्र आहे तिथं पाहायला भरपूर आहे, पण चांगलं आपले डोळे सगळ्यात वाईट आहेत बघा। डोळ्या सगळा जो मार खाण्याचं काम जे करते ते डोळा करते। म्हणून सूरदासाला डोळे नव्हते, पण पहिलवान कोल्हापूरला जायचं असलं तरी जा, माझं काही म्हणणं नाही। कोल्हापूर आणि कुस्ती हे क्षेत्र सुद्धा चांगलंच आहे बघा, पण चांगली उत्कृष्ट केली तर मथून केल्यावर काय उपयोग आहे? केळं गेला आणि केळं खाऊन आलाय तसं नाही, कसरतीचं शरीर पाहिजे। जसं आमचं आहे तसं आम्ही पण त्यातले आहेत म्हणून तुम्हाला सांगितलं। म्हणून चांगलं जगा, चांगलं खा, चांगलं प्या। मग तुम्ही म्हणाल महाराज चांगलं प्या म्हणजे कोणतं प्या? चांगलंच प्या का? नाही, तसं चांगलं नका पिऊ, दूध प्या चांगलं। म्हणून चांगलं प्या म्हणल्यावर जाताना दुसरीकडं। म्हणून बघा सोडायचंय मला, हे मला जाणीव आहे। पण जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर
निकलना पड़ेगा। ऐसी हो जाएगी तेरी हालत, काम आएगी दौलत ना शोहरत। पाँव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पडेगा। या भाड्याच्या घरामध्ये आपण राहतोय आणि हे भाड्याचं घर आहे, भाड्याचं घर आहे। हे भाड्याचं घर एक ना एक दिवस खाली करा, कारण आपण राहतोय ते भाड्याचं घर आहे, ते आपलं नाही। देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे। धन जर कुबेराचं आहे, देह जर काळाचं खाद्य आहे, तर मग तुमचं आमचं नेमकं इथं काय आहे। म्हणून तुम्ही आम्ही केलेली कीर्ती, तुम्ही आम्ही केलेलं पुण्य, तुम्ही आम्ही केलेली आईवडिलांची सेवा, हेच फक्त आपल्या सोबत येणार आहे, बाकी दुसरं काही सोबत येणार नाही। म्हणून झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, माऊली ज्ञानोबाराय, तुकोबाराय, योगीराज, संतराज महाराज, भैरवनाथ, बाळूमामांच्या चरणी, आणि ज्यांच्यामुळे या गादीवर उभं राहण्याचा योग आला ना दादा, एक त्यांच्या बाबतीत जर सांगायचं झालं ना, तर हजारो मुलांना, स्वतःला एकच मुलगा होता, पण ज्यांनी हजारो मुलांना परिसरातल्या आपला मुलगा मानलं ते म्हणजे साठे महाराज। आणि त्याच्यापैकी त्यांचा एक मुलगा म्हणजे मी आहे। आणि आज मी, महाराज जरी आपल्यात नसले तरी पण आज आम्ही त्यांचं नाव घेऊन या गादीवर उभं राहतो। ही सगळी कृपा जी कुणाची आहे ती महाराजांची आहे। आणि महाराजांचं पहिलं कीर्तन मला वाटतं आलेगावमध्ये झालं होतं, आणि माझ्या जीवनातलं देखील पहिलं कीर्तन आलेगावमध्ये झालं। मला असं वाटतं की महाराजांच्या जागेवर मला सुद्धा कसं अशी संधी मिळाली की महाराजांचं कीर्तन पहिलं झालं, माझं सुद्धा तुमच्या गावातलं पहिलं कीर्तन माझंच आहे। आणि म्हणून तुम्ही संधी दिली, आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आमच्या डॉक्टर साहेबांचे कायम वेळोवेळी माझ्यावर मार्गदर्शन, प्रेमच आहे। इकडं आमचा किशोर दादा, त्यांनी त्याच्या सासरवाडीत एवढ्या वेळा नेलं की आता असं वाटतंय की खाली मान घालून जावं लागतंय, पण ते लोक बोलावतात। आणि किशोरदादाने भरपूर वेळा सेवा देण्याचा प्रयत्न केला। आणि मला वाटतं फक्त थोडंसं या मुलाचं कौतुक का करायचं आहे, अनाथ मुलगा आहे, आई नाही आणि वडील नाही, पण अनिल महाराजांनी या मुलाला सांभाळले। आज माझ्या सगळ्या चाली हुबेहूब हा मुलगा गातोय, इतका गोड आवाज आहे। मला वाटतं एक भैरवीची थोडीशी सरळ घ्या, त्याला थोडासा स्वर द्यायला द्या, कारण त्याचं कौतुक तुम्ही नुसतं टाळ्या वाजून करू नका गड्या। जर तुमचे खिशी खरंच असत्यान थोडेफार शिवलेले तर टाळ्या वाजून करू नका, थोडेफार। मी काय दयानंद महाराजासारखा जुळी माझ्याकडे नाही, माझी जुळी खूप भरलेली आहे, पण एक अनाथ मुलगा किती छान सुंदर स्वर लावतोय। मी त्याचं कौतुक का करतो की अरे ज्याला आई वडील आहे ते तर आयुष्यात कधीच त्यांना कमी पडत नाही, पण ज्याच्या जीवनामध्ये आई वडीलच नाही आणि एवढंसं लहान वय आहे, त्याची काहीतरी आपल्याला कीर्ती वाखाणण्यासारखी। म्हणून अनिल महाराज धन्यवाद देतो, तुम्ही अनाथ मुलाला सांभाळताय। आणि त्यांच्याही जीवनातून त्यांच्या मिसेस गेल्या मध्य काळात, पण खूप छान गातो। चला त्याचा तुम्हीच म्हणा ना सरळ, मग त्याला स्वर द्या। चोखा म्हणे फजित खोर, 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 माझे माझे म्हणते घर, माझे माझे म्हणती घर, माझे माझे म्हणती घर, टाकोनी पळते रांडा पोरे, टाकोनी पळते रांडा पोरे।
टाकून पळती रांडा टाकून पळती रांडा पोरा आलती होती पाट मोरे आलती होती पाट मोरे टाकून पळते रांडा पोरे टाकून पळते रांडा पोरे टाकून पळते रांडा पोरे टाकून पळती रांडा आपल्या लहान मुलांना काही कळत नाही कमीत कमी स्वर लावण्याचं तरी काम त्याने केलं अतिशय पुढं जाऊन लय मोठा गायक होणार आहे लय मोठा कीर्तनकार होणार आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा अरे आपल्या लेकरांना कोणी डोक्यावर घेईन पण अनाथाच्या लेकरांना डोक्यावर घेणं फक्त सिंधुताई सपकाळांना जमलं आणि अनिल महाराज अशोकदादा भोसले आलेगावचं भूषण परमार्थ प्रेमी ह्यांच्याकडून या मुलासाठी 500 रुपये बक्षीस आले धन्यवाद ते नंतर द्या आता काय होईल वेळ जास्त होईल तर तो काय कुठं जाणार नाही आणि मी बी कुठं जाणार नाही जेवल्याशिवाय त्याच्यामुळे वेळ जास्त मला माहिती आहे आलेगावमध्ये कसं होतं एकदाच पाहिलं मी ह्यांचं कीर्तन होतं आपले शिंदे महाराज बोलण्यासाठी होडा चढ चालली होती मला नको त्रास व्हायला त्याच्यापेक्षा आधी आपला मी मापात सोडतो म्हणून या ठिकाणी झालेली सेवा सर्वांच्या चरणी अर्पण करतो या ठिकाणी अरुणदादा असतील राहुलदादा असतील इकडं अशोकदादा भोसले असतील आमचे साहेब आहेत या ठिकाणी